संध्याकाळचे 6 वाजले होते. माझं काम आवरलं होतं आणि जेवण करायला थोडासा टाईम होता. तर इथं गुलाबजामुनचं पॅकेट बघताय तुम्ही. तर तेच बनवायचं होतं, कारण 5-6 दिवस झाले तर तेव्हा आणून ठेवलेलं होतं गुलाबजामुनचं पॅकेट. आणि रोज दोघं बापलेक विचारायचे की बनवले की नाही, बनवले की नाही गुलाबजाम. तर म्हटलं आज वेळ आहे तर बनवून घ्यावं. तर ते चितळेचं गुलाबजाम पॅकेट आणत असते मी, कारण मला इतर पॅकेटपेक्षा चितळेचे गुलाबजाम छान वाटतात, छान मस्त होतात. तर त्याची तर असं 400 ग्रॅमचं पॅकेट आणलं होतं आणि कोमट पाण्यामध्ये मी ते मळून घेतलं. You're my honey bun sugar plum, 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 plum. You're my sweetie pie. You're my cupcake gumdrops. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहू शकता माझी लेक कशी लुडबुड करते आणि तिला हे कच्चं मळवलेलं पीठ खूप आवडत असतं. आणि मी जर गुलाबजाम बनायला घेतलं ना की ती अशीच माझ्यापाशी बसत असते, कारण तिला ते गुपचूप गुपचूप खायचे असतं आणि मी तिला खाऊ देत नसते ते कच्चं. पण तिला वेट होत नाही, ती 1-2 तरी ते कच्चे गोळे खाते. तर इथं पॅकेटवर दाखवल्याप्रमाणे तिथं 8 कप साखर दाखवली होती, पण मी तेवढी काही घेतली नाही. मी 4-4.5 कप साखर घेतली आणि पाणी मात्र मी 7-8 कप घेतलं आणि त्याचा छान पाक बनवून घेतला. आणि नंतर ते पाक उकळल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा मी वेलची पूड टाकली आणि असे काही गोल आणि काही लांब कोळे असे गुलाबजाम बनवून घेतले. तेल ठेवलं कढईमध्ये. तेल थोडंसं जास्त ठेवलं, का ठेवलं ते पुढे सांगते किंवा तुम्हाला दिसेलच ते. तर असे छान असे एकदम कमी गॅसवर ते मी गुलाबजाम तळून घेतले आणि लगेच गरम पाकात टाकले. त्याच्याने काही होत नाही, गरम पाकात टाकले तरी हे चितळेचे गुलाबजाम छान होतात. तर जास्त तेल याच्यासाठी ठेवलं होतं की मला थोडेसे मग हे कुरडई पापड पण तळायचे होते, कारण आता बरेच दिवस झाले मी तळले नव्हते. तर म्हटलं चला आज कुरडई पापड तळून घेऊया, कारण जेवणासोबत खायला ते भाकरी भाजीसोबत छान लागतात. तर मग असे तांदळाचे पापड, कुरडया अशा तळून घेतल्या आणि नंतर मग मी स्वयंपाकाला लागले. तर असे आपले सगळे गुलाबजाम रेडी झाले, कुरडई पापड पण रेडी झाले आणि नंतर मग मी जेवण बनवलं.